पेपरमध्ये येत असलेला फसवा प्रश्न बघा, खूपदा पेपरमध्ये रिपीट झालेला प्रश्न आहे. काय म्हटलंय समजून घ्या व्यवस्थित. 1 ते 52 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची तुम्हाला बेरीज करायला लावलेली आहे. तर इथे एक लक्षात ठेवा, संख्या सुरू झाली आहे 1 पासून ते 52 पर्यंत. तर सर्वप्रथम पहिले सर्व संख्या काढायची आहे. तर सर्व जर संख्या तुम्हाला यामध्ये काढायची असेल, एकूण संख्या किती आहे? तर 1 पासून 52 पर्यंत म्हणजे 52च संख्या असणार आहे, कारण की 1 पासून सुरुवात झालेली आहे. आता त्याला समसंख्यांची बेरीज विचारली, मग या 52 मध्ये आपल्याला किती समसंख्या काढायच्या? तर समसंख्या जर काढायच्या असेल तर सिंपल आहे. आपल्याला माहिती आहे 2 नंतर येणारी 4 समसंख्या आहे, 4 नंतर येणारी 6 आहे. म्हणजे प्रत्येक वेळेस 2-2 नी काय असते समसंख्या समोरची येते. म्हणून जे 52 उत्तर आलंय त्याला 2 नी भागायचं आहे. म्हणजे एकूण संख्याला 2 नी भागला तर उत्तर किती येते? तर आपल्या समोर संख्या येते ती 26. तर 26 समसंख्या 1 ते 52 मध्ये आहे. तर आपल्याला त्याने काय विचारलंय की त्याच्या संख्यांची बेरीज किती या 26 संख्यांची? लक्षात ठेवायसाठी एक छोटासा फॉर्म्युला आहे, पण तुम्हाला फॉर्म्युला लक्षात ठेवायचं काम नाही. डायरेक्ट 26 करायचं आणि याच्या समोरची संख्या घ्यायची जे की 27 आहे. 26 गुणिले 27 याचं उत्तर किती ते 702. तुम्ही म्हणता हे 27 आले कुठून? तर तो फॉर्म्युला n n प्लस 1. n म्हणजे कोणता? तर n म्हणजे 26 संख्या आणि त्याच्यामध्ये n मध्ये एक टाकलं 27. हे 702 नंबरचं उत्तर तुमचं बरोबर आहे. परंतु समजून घ्या, या टाईपचा प्रश्न जर आला, या टाईपचा इथे 1 ते 52 होतं, पण इथे 43 ते 52 पर्यंतच्या समसंख्यांची जर बेरीज काढायला लावली तर हा n प्लस 1 वाला फॉर्म्युला म्हणजे 26 मध्ये 27 टाकले समोरची संख्या आणि मल्टिप्लाय केलं, हे याच्यात लागू होणार नाही. यासाठी दुसरी मेथड आहे आणि हेच कन्फ्युजन आहे आणि इथेच फसवे प्रश्न असतात. तर हा टॉपिक आपण जो आहे हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊ. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. काही तुमच्या प्रश्न असेल तर कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करा. जय हिंद, जय महाराष्ट्र सर्वांना.